येऊन त्यांनी ती बैठक सुरू केलेली आहे। आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग एआय मॉडेल कसं चालतं, प्रत्येक डिपार्टमेंटने त्याला कसं स्वीकारलंय, त्याचा अतिशय सखोल अभ्यास नीति आयोगची टीम करणार आहे। प्रत्येक डिपार्टमेंटचे आमचे जे एचओडी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने एआय मॉडेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते कसे वापरतात त्या बाबतीमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे। मी जसं त्या दिवशीही सांगितलं, मी आजही सांगतो की पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेलं हे नीति आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतं, किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते येतात, तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवर जी चर्चा सुरू आहे, किंबहुना जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे, तो प्रत्येक सिंधुदुर्गकरासाठी अतिशय अभिमानाची ती गोष्ट आहे। देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एआय मॉडेल स्टडी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेला जेव्हा नीति आयोग आपल्याकडे येतं, तेव्हा ह्याचं महत्त्व आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे। देशामध्ये असलेले जिल्ह्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्गामध्ये ते एका सिंधुदुर्गामध्ये अभ्यास करायला येतात, म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने सुरू असेल या बाबतीचा अंदाज आपण सर्व पत्रकार मित्रांनी घेतलाच पाहिजे। आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटी आपला जिल्हा एक पर्यटक जिल्हा आहे, साक्षरतेमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेला जिल्हा आहे, आणि ह्या पूर्ण या नीति आयोगाच्या अभ्यास दौऱ्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या एकंदरीत प्रतिमेच्या वर निश्चित पद्धतीने याचा एक चांगला प्रभाव आणि चांगला एकंदरीत दृष्टिकोन तयार होईल। आपल्या जिल्ह्यामध्ये जे एआय मध्ये काम सुरू आहे ते जेव्हा अन्य जिल्हे देशभरातले स्वीकारायला सुरू करतील, तेव्हा आपल्या जिल्हा हा मूळ जिल्हा होता त्या आधारे सुरू झालेला आहे, ही बाब कोणच नाकारू शकणार नाही। आदरणीय पंतप्रधानांनी जे आमच्या नीति आयोगच्या टीमनी सांगितलं, तुमच्याशी ते चर्चा करणार आहेत सगळं झाल्यानंतर उद्या, की आदरणीय पंतप्रधानांनी 10 असे जिल्हे जे एआय मॉडेलवर आपण विकसित करू शकतो असं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय आणि अभ्यास करायला सांगितला, जेव्हा त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्यांना सिंधुदुर्गामध्ये चाललेलं एआयच्या बाबतीमध्ये काम हे त्यांच्या कानावर आलं। मग त्यांनी मार्वल कंपनीला संपर्क केला आणि आज ते स्वतः हे एआयचा अभ्यास करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे। मी पालकमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवतं, जेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्याला साक्षरते बनवण्यामध्ये फार महत्त्वाचं पाऊल उचललं होतं, आणि आज त्यांचा मुलगा आज पालकमंत्री आहे आणि मी पुढचं पाऊल टाकतोय ते माझ्या जिल्ह्याला एआयच्या बाबतीमध्ये मी विकसित करतोय। मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून जो आपल्या जिल्ह्याचा जो प्रवास अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे, हे आपल्यासाठी निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे। मजबूर करना गलत है असं अबू आदमी म्हणतात। जो देश में हम रहते हैं, ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे, आणि या देशामध्ये राहून अगर आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे, देशाचे झेंडा, देशाचा जो काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल। नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये, पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला, तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल, आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना, तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांची काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही, पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही, आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना
की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही, जिवंत तरी राहतील का? मग असे हे अबू आझमी सारखे हिरवे वळवळणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे. म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल, ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचं नसेल, त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं. त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही. ठाकरे आग्रही आहेत, मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की कायद्यात अशी तरतूद. अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये त्यांनी तक्रार करत बसावी ना. स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेला आहे, तेव्हा काय वाटलं नाही. मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना, चला वरळीचा राजीनामा द्या आणि परत निवडून येण्याची हिंमत दाखवा, आम्ही काही हरतो. चला असेल हिंमत तर बोला, नाहीतर उगाच या म्यावम्यावला कोण महत्व देत नाही. सर, बोगस आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला. पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना. बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार ना. त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य करण्यासारखी काय गोष्ट आहे? ठीक. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेट बंद करू असा पंचकुला. काय मुख्यमंत्र्यांनी बघा, एक लक्षात घ्या, आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय हाताळत आहेत. ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे. म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे. असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. 2 मंडळ असे आहेत जिथे 65 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे. मला वाटतं एक मालवणमध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. त्याचे 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकार आहे डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा. मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळेचे आकडे रोज आमच्याकडे येतात. व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे. आता आपण विमाची 90 कोटीची रक्कम आम्ही दिली ना, 43,000 शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान विमाची रक्कम दिली. तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल, जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढंच देणार तेवढं देणार बोलणार नाही, पण प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल. हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करतो. थँक्यू. म्हणजे